वेलकम बॅक टू अवर चॅनल डेली जिंदगी। स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये। आज जायचं होतं मला कॉलेजला। आज होतं माझं चाइल्ड हेल्थ नर्सिंगचं प्रॅक्टिकल युनिव्हर्सिटीचं। मी आहे ग्रुप बी मध्ये। इथे मी करत होती बुकमध्ये सिग्नेचर साईन की मी कुठे चालली, कितीला चालली आणि कशासाठी चालली हे इथे सिग्नेचर करत होती। मनामध्ये खूप सारी भीती होती की प्रॅक्टिकल कसं जाणार, काय होणार प्रॅक्टिकलमध्ये। सिग्नेचर करताच विचार करत होती आणि आज मी लवकर जात होती बिकॉज आज माझं प्रॅक्टिकल होतं। वेळ नाही झाला पाहिजे म्हणून मी फास्ट निघाली होती। मी काहीतरी विसरले होते, त्याच्यासाठी मी परत रूममध्ये गेली आणि त्यानंतर कॉलेजला आली। कॉलेजला आल्यानंतर प्रॅक्टिकल वगैरे इथं खतम झालं कारण की मी व्हिडिओज नाही करू शकली, माझं प्रॅक्टिकल होतं म्हणून। आम्ही सुट्टी मागितली सरांना रिक्वेस्ट करून। त्यानंतर आम्ही पायी बाहेर निघालो कॉलेजच्या आणि इथे रोडवर आलो आणि रोडवर हा रोड जो आहे खूपच जास्त इथं ट्रक चालत असतात, त्याच्यामुळे आम्ही एक साईड होऊन सगळ्या मुली जे आहे निघालो होतो। खूप दूरपर्यंत पायी जात होतो आणि खूप साऱ्या गोष्टी करत होतो। मजाही खूप येत होती। बाहेर शेतामध्ये खूप साऱ्या चणा, हरभरा, बोराची झाडे हे ते सगळं दिसत होतं। इथून आम्हाला मिळाली होती गव्हर्मेंटची बस। आम्ही हात दाखवला, त्याच्यामुळे मग तिकीट काढली। सगळ्या मुली बसमध्ये बसलो आणि आम्हाला फर्स्ट टाईम गव्हर्मेंटची बस मिळाली आमच्या कॉलेजच्या रोडपासनं। तर त्यासाठी सगळ्याजणी खुश करत होते, सगळ्या हाय बाय करत होत्या की व्हिडिओ बनवून ठेव, मेमरीज क्रिएट करायच्या। माझी मैत्रिणीची आहे ती म्हणत होती पौर्णिमा आणि ती तिला सांगते हाय कर म्हणून। आकांक्षाला ही आकांक्षा आहे ती हाय करते। त्यानंतर मी गेली हॉस्पिटलला। मला बॅक पेन होत होता त्याच्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मी लवकर आली होती बिकॉज नंबर लागला पाहिजे म्हणून हॉस्पिटल केला। त्यानंतर त्यांनी मला प्रिफर केलं की तू सेवाग्रामला जा आणि हॉस्टेलमध्ये आली। हॉस्टेलमध्ये आल्यानंतर ही चिमुकला माझ्या हॉस्टेलच्या बाहेरचा तो खूप सुंदर दिसत होता, त्याच्यासोबत व्हिडिओ केला, त्यासोबत बोलली आणि याची केस बघा किती सुंदर आहे ना, करली। हा पण त्याचा लाड करतो, तो पण छोटा आणि हा पण छोटा, तो त्याचा लाड करतो, किती सुंदर आहे म्हणते त्याच्या मम्मीला बाबू असा। आणि याच्याशी बोलली। त्यानंतर सिग्नेचर केली। रिटर्न यायची रोज करावी लागते, जाण्याची पण आणि येण्याची पण। माझं नाव सर्च करत होते की कुठे आहे म्हणून, त्याच्यामुळे लक्षात राहतं की मी स्टार मार्क करते। त्यानंतर टाईम वगैरे टाकला आणि इथून सिग्नेचर केला की मी कितीला आली आणि त्याच्यानंतर हा मला बघायला आला की ही दीदी काय करते म्हणून आणि त्याच्या हातामध्ये बलून्स घेऊन आणि त्यानंतर सिग्नेचर केली आणि रूममध्ये जात होते। तर रूममध्ये मी झाडं पाहत रोजच जाते की किती सुंदर मॅम झाडं लावते म्हणून। मुली जे आहे रूममध्ये अभ्यास करत होत्या, हे स्नेहल आहे आणि हे आहे सानिका, माझी फेवरेट वन। त्यानंतर गोष्टी वगैरे केल्या, जेवण केलं, सगळं केलं आणि त्यानंतर एकदम रिलॅक्स होऊन जुडा सोडून मी वेणी घालत होती। केस न विचारता सानिका म्हणते न्यू आहे म्हणते, कंगवा न लावता केस करून करते म्हणते आणि तिला म्हटलं हो बाई, कारण की असेच केस करावे लागते, केस खूप जास्त गळते म्हणतात, त्यांना बघून खूप जास्त दुःख होते म्हटलं। तर गोष्टी करत वेणी जी आहे ही मी करत होती आणि इकडे व्हिडिओ पण ठेवला होता की क्लिप येते म्हटलं आणि क्लिप करता बोलणंही होते म्हटलं। तर दिवसभराचं तिला सांगितलं की प्रॅक्टिकल कसं गेलं, काय झालं आणि मुली माझ्यापेक्षा सगळ्या लहान आहे। जे माझी रूममेट आहे आस्था, ती पण गावाला गेली आहे, तीही नर्सिंग करते आणि मीही नर्सिंग करते। तर त्यांना मी सांगितलं की प्रॅक्टिकल कसं राहते, काय राहते, त्यांच्याशी बोलता वेणीही घालत होती आणि बोलतही होती। असा हा जो आहे दिवस गेला होता प्रॅक्टिकलचा आणि प्रॅक्टिकल तेवढंही हार्ड नव्हतं, जसं झालं तसं झालं आणि छान गेलं प्रॅक्टिकल। हे त्यांना सांगत होती की लाईफमध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। कोणी 10वीत होत्या, कोणी 12वीत होत्या आणि ती जी आहे ती 8वीत होते, तिच्याशी बोलत होती सानिकाशी। तर इथे व्हिडिओच्या क्लिप करत होते आणि मला खूप जास्त झोप येत होता कारण की मी सकाळी झोपले होते। त्यानंतर प्रॅक्टिकलला गेली, कॉलेजला गेली, त्यामुळे मी थकून गेली होती। इथे हा जो आहे इथे निघालत होती आणि त्यांच्याशी परत गोष्टी ज्या आहेत ते करत होती। असा ब्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल कमेंट करून आणि ह्या ब्लॉगमध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करावं तेही मला सांगाल। आणि मी जो आहे हा व्हिडिओ जो आहे एडिट करत होती माझ्या हॉस्टेलच्या लायब्ररीमध्ये, त्यामध्ये मला मुली जे आहेत ते बघत होत्या की एकटीच का बडबड करत आहे मोबाईलमध्ये आणि सानिका जी आहे ती माझ्या बाजून उभी आहे रूममधून। बाजूनं मुली जे आहेत ते मला पाहत आहे आणि ती पायल ताई जी आहे ती माझ्याशी बोलत आहे, त्याच्यामुळे मी हसत होते ब्लॉगमध्ये एडिट करता व्हॉइस ओव्हर टाकता याच्यामध्ये मी त्यांना बोलता सांगत होते की काय असते, काय राहते, काय नाही। म्हणजे एक्सप्रेशन बघून म्हणजे तुम्ही पाहत असाल की मी काय बोलत होती, मलाच आता आठवत नाही की मी काय बोलत आहे। मला पिंपल आलं होतं, खूप जास्त दुखत होता। असा हा मी व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि असा हा व्हिडिओ जो आहे इथेच एंड करते। आणि माझ्या रूमच्या मुली खरंच खूप अभ्यासू आहे। ही 12वीची मुलगी आहे आणि त्याच्या बाजूनं 10वीची मुलगी आहे, तेही होती। असा हा ब्लॉग इथेच खतम करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपलं समजून, बिकॉज मी ह्या यूट्यूबमध्ये न्यू आहे। आणि बाय।